मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्या निमित्ताने आज नागपुरात आपल्याला पत्रकार तर मी इथे आज चंद्रपूरला जाताना वेळ असल्यामुळं मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपल्याला भेटावं म्हणून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. तर जी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये विदर्भामध्येही ची माहिती आपण घेतली आणि डिव्हिजनल कमिशनर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ, महानगरपालिकेचे अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी असे अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळाली की विदर्भामध्ये टोटल जे ॲग्रिकल्चर जे लँड आहे ती जवळजवळ 19 लाख हेक्टर आहे आपल्या डिव्हिजनमध्ये. नागपूर डिव्हिजनमध्ये जवळजवळ 19 लाख हेक्टर जमीन ही ॲग्रिकल्चरची आहे आणि त्याच्यामध्ये 3,34,000 एवढ्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि डिव्हिजनल कमिशनरनी 300 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच्यामधले आता काहीतरी 37 कोटी रुपये सुरुवातीला मिळालेले आहे. तर तसं इतर जिल्ह्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा त्या तुलनेमध्ये तेवढं विदर्भामध्ये तेवढा पाऊस नव्हता. म्हणजे पाऊस होता पण तेवढा पाऊस नव्हता आणि 3,34,000 हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपण थोडा आढावा घेतला की जी जनधन योजना आहे आणि विदर्भामध्ये ही माहिती घेतली की इरिगेशन किती आहे विदर्भात, म्हणजे या डिव्हिजनमध्ये तर 25% 25% जमीन ही इरिगेशनची आहे, बाकीची 75% जमीन ही कोरडवाहूच आहे. आणि आपली नरेंद्र मोदी सरकारने जी जनधन योजना सुरू केली होती तर त्या जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ 52 कोटी आता ऑल इंडियामध्ये उघडण्यात आलेले आहे. त्याच्यामधले नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11,89,000 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. उज्ज्वला योजनेचे जे गॅस सिलेंडर आहे ते जवळजवळ देशामध्ये 12 कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे, गॅस कनेक्शन मिळालेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 5,12,000 एवढ्या लोकांना गॅस कनेक्शन मिळालेलं आहे. जी मुद्रा योजना आहे ती विदाऊट गॅरंटी, म्हणजे कलेक्टरकडे अर्ज केला की बँकेला जसे पेपर द्यावे लागतात असे तेवढी पेपर द्यावे लागत नाही आणि ही योजना सुरू करण्यात आली होती 2016 मध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ 56 कोटीपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 58,23,000 आतापर्यंत 58,23,000 एवढ्या लोकांना आतापर्यंत मुद्रा योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर या डिव्हिजनमध्ये 2,74,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. अॅट्रॉसिटीची माहिती घेतली तर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जवळजवळ 21 ते 25 अशा 4 वर्षामध्ये सर्व डिव्हिजनमध्ये 1,536 केसेस आहेत अॅट्रॉसिटीच्या, अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि आपण दुसरी माहिती आपण घेतली, इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली. त्यामध्ये डिव्हिजनमध्ये 450 22 ते 25 अशा 3 वर्षामध्ये 450 इंटरकास्ट मॅरेज झालेले आहेत आणि डिव्हिजनमध्ये त्यानंतर नागपूरमध्ये माहिती घेतली की स्लम किती आहे
तर 420 स्लम्स असल्याची माहिती मिळाली. टोटल 420 स्लम. आणि आता राज्य सरकारचा निर्णय आहे की 2011च्या अगोदरच्या सगळ्या झोपड्या या अनधिकृत करण्याचा निर्णय आहे. मुंबई असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, सर्वच शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्लम्स आहे, सरकारी जागेवर वसलेल्या ज्या स्लम्स आहे, त्यांना 11 पूर्वीच्या स्लम्सला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि आता त्या ठिकाणी अनेक लोकांना पट्टे देण्याचं काम सीएम साहेब, गडकरी साहेब, चंद्रकांत बावनकुळे साहेब किंवा इतर सर्वांच्या वतीने अनेक वेळेला पट्टे देण्याचा कार्यक्रम होत असतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आणि आता प्रधानमंत्री आवास योजनेचे ग्रामीण भागामध्ये 1,50,000 रुपये मिळतात घर बांधण्यासाठी. तेवढ्या ते होत नाही. पण महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये 50,000 वाढवलेले आहेत, 2 लाख झालेले आहे. ती माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आणि महानगरपालिकेचाही थोडा आढावा मी घेतला. आणि महानगरपालिकेमध्ये सफाई मजदूर जे आहेत ते परमनंट सफाई मजदूर 4,407 असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये 3,939 आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांनाही पगार चांगला मिळतो असं अशी माहिती मिळाली. आणि जे परमनंट वर्कर आहे जे 10-15 वर्ष झालेले आहे त्यांचा पगार 60-70 हजाराच्या वरती मिळतो अशी माहिती आपल्याला मिळाली. तर जे कॉन्ट्रॅक्टमधले लोक आहेत ते आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच बंद केली पाहिजे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळं एकाच माणसाला अनेक वर्ष तिथेच काम करावं लागतं आणि त्याला परमनंटचा वर्करचा फायदा मिळत नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे पण अजून काही ते होत नाही आहे की रेग्युलर वर्क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत असू नये अशी सुप्रीम कोर्टाचा ओपिनियन आहे. पण आता अनेक वेळेला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या बद्दल थोडासा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता सरकारी क्षेत्र सातत्यानं प्रायव्हेट होतं. हळूहळू काय अनेक उद्योग प्रायव्हेट होत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन दिलं पाहिजे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन दिल्यामुळे कसले नुकसान नाही. 100 जागांमध्ये 15 जागा शेड्यूल कास्टला द्यायच्या आहेत. आणि आदिवासींना 7.5% जागा आहे. ओबीसीना 27% जागा आहे. आणि इतर सेक्शनला 10% जागा आहे. तर आता एक विषय एक महत्वाचा आहे. तर ते आता हे जे एवढं रिझर्वेशन आहे तर आता जी आपली कॉन्ट्रॅक्ट आपला जे रिझर्वेशन आहे तर रिझर्वेशन हे सर्व जातींना मिळते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक विषय सध्या मोठा विषय आहे. त्यानंतर वंजारी समाजाची मागणी आम्हाला एसटीमध्ये टाका. त्यानंतर धनगर समाजाची मागणी आम्हाला एसटीमध्ये टाका. त्यानंतर आपल्या बंजारा समाजाची मागणी आहे काय कुठे टाकायला एसटीमध्ये टाका. बंजारा समाजाचे म्हणणं आहे आम्हाला एसटीमध्ये टाका. तर आता ही मागणी त्यांची रास्त आहेच आहे. त्याच्यावर आता एक तर कुठल्या जातीला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं हा विषय आमच्या मंत्रालयाचा आहे. सामाजिक न्याय खात्याचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा विषय आहे. तसा कोणत्या जातीला कुठे टाकायचा अधिकार राज्यांना नाही. त्यांना कुठं टाकायचं असेल तर ते आमच्याकडे राज्य सरकार प्रस्ताव पाठवतं आणि आमची एक्सपर्ट समिती याचा अभ्यास करते आणि त्यानंतर मग त्याचं बिल लोकसभेत राज्यसभेत येतं आणि ते पास झाल्यानंतर मग तो कायदा होतो. तर अशी पद्धती आहे. आता सगळ्यांच्या मागण्या तर रास्त आहेतच आहे. त्याच्यावर आता एकतर आदिवासीमध्ये टाका म्हटलं तर मूळ आदिवासींचा त्याला विरोध होतो. नंतर आता मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट देण्याच्या संबंधातला निर्णय
म्हणजे हैदराबाद गॅजेट मान्य करण्यात आलेलं आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांची नोंद कुणबी असेल त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे आणि राज्य सरकारची भूमिका आहे की आम्हाला कोणावरती अन्याय करायचा नाही, ओबीसीवर अन्याय करायचा नाही आणि राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते राज्यामध्ये लागू आहे. राज्यामध्ये नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये ते लागू आहे. पण सर्व ईडब्ल्यूएस सर्व जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुरुवातीला आम्ही केली होती कथांतरच्या काळामध्ये. म्हणजे आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका पण मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या अशी आपली मागणी होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण सरकारने मात्र भूमिका त्या पॉझिटिव्ह घेतलेली आहे. 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आपले महारथी काय महासारथी महाज्योती महासारथी नाही महासारथी ना मराठा समाजासाठी महाज्योती ओबीसीसाठी आहे. सारथी जी स्कीम आहे सारथी जे आहे तर ते जसं आमचं तर ते जसं महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे तसं सारथी आहे आणि त्या मराठा समाजाच्या मुलींना नोकऱ्या आपल्या उद्योग टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ठीक आहे, हा विषय तर आहे. आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे पण ओबीसीवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. दुसरा विषय आहे तो महामोदी महाविहाराच्या संबंधामध्ये काल परवा मोर्चाचा झाला आणि सर्व गटातटाचे लोक त्याला उपस्थित होते. फक्त माननीय प्रकाश आंबेडकर जर त्याला आले असते तर अजूनही त्याला एक चांगलं विठी झालं असतं आणि आम्ही त्यांना निमंत्रणही ते दिलं होतं पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. पण सर्व गटाचे लोक छोटे मोठे जे गट होते ते सर्व गटांना पण बोलावलं होतं आणि एक तर आता महामोदी महाविहाराचा विषय काय तो महाराष्ट्राचा विषय नाही आहे, तो बिहार सरकारचा विषय आहे आणि महामोदी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी आपली मागणी आहे. एक तर सम्राट अशोक होते ते गौतम बुद्धानंतर 300 वर्षानंतर सम्राट अशोक हे सम्राट होते पण नंतर त्यांनी बुद्धिझम स्वीकारला आणि सम्राट अशोकाने ते मंदिर बांधलं होतं. पण नंतर अनागारिक नावाचे श्रीलंकेचे मंत्री आहेत ते अनागारिक हे तिथं बोधगयाला आले, त्या बोधी वृक्षाजवळ आले आणि ते मंदिर त्या काळात बांधलेलं पडझड झालेली होती. ते बुद्ध मूर्ती थोडी अस्तव्यस्त होती. त्यांनी ते मंदिर पुन्हा बांधलेलं आहे 1891ला. बाबासाहेबांचा जन्म ज्या वर्षी झाला 1891ला त्या वर्षी भंते अनागारिक यांनी ते मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. पण ते सगळं बौद्धांच्या ताब्यातच होतं. पण नंतर 1949 मध्ये बिहार असेंब्लीने कायदा आणला आणि त्या कायद्यामध्ये ट्रस्ट बनवला आणि त्या ट्रस्टमध्ये 4 लोक बौद्ध आणि 4 लोक हिंदू आणि कलेक्टर हिंदू असेल तर त्याचा चेअरमन अशी त्यामध्ये तरतूद आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या काय कुठल्या समाजाला हिंदू समाजाला विरोध नाही पण बौद्ध धर्मियांच्या ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माचे लोक नको अशी मागणी आहे. इतर धर्माच्या ट्रस्टमध्ये अयोध्येची ट्रस्ट असेल अनेक ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टमध्ये म्हणजे तर आमची मागणी अशी आहे की आमचे सगळे बौद्ध समाजाचे लोक त्यामध्ये असावेत, चेअरमन सुद्धा बौद्ध असावा अशी आपली मागणी आहे. त्यासाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि लवकरच बोधगया या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं एक आंदोलन हे पुन्हा करण्याचा आमचा विचार आहे. लवकरच आमच्या महाबोधी महाविहार आंदोलन कृती समितीची बैठक
लोकल मुंबईला होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आहेत, खोब्रागडे गटाचे नेते त्यामध्ये आहे का, देशक खोब्रागडे आहेत, त्यानंतर सुनील रामटेके आहेत, त्यानंतर सुलेखाताई कुंभारे आहेत, असे आणि बाकी आपले डॉक्टर राजेंद्र गवई आहेत, नानासाहेब हिंदीसे आहेत, त्यानंतर काँग्रेस पक्षामधले चंद्रकांत हंडोरे आणि वर्षाताई गायकवाड आमच्या कार्यक्रमात होत्या. त्यानंतर बीजेपीचे आपले भाई गिरकर, म्हणजे बीजेपीचे भाई गिरकर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे बौद्ध नेते होते. संजय बनसोडे होते, आमदार आपले माजी मंत्री होते. तसे अनेक जण त्या याला बैठकीत होते. लवकरच एक बैठक पुढच्या आठवड्यात आमची होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत. त्यानंतर एक महत्वाचा विषय आहे तो आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा जरी महाराष्ट्रामध्ये गट असले तरी महाराष्ट्राच्या बाहेर फक्त आमचाच गट पाहायला मिळतो. म्हणजे बाकीचे असू द्या गट, पण आमचा गट सर्व देशामध्ये आहे. आणि नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे आणि गन्ना किसानी सिम्बॉल आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे पक्षाला. अजून 2 राज्यामध्ये जर आमचा पक्ष रिकग्नायझ झाला तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. त्यामुळं आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या वेळेला आम्हाला महाराष्ट्रामध्ये 2-3 जागा लोकसभेच्या मिळाल्या आणि त्यातल्या 2 निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला मान्यता मिळेल. तर पुढच्या वेळेला 5 वर्षामध्ये एक राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि पक्षाचं एक नागपूर हे देशातलं सेंट्रल प्लेस आहे, 0 पॉइंट आहे. तर साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया आणि नॉर्थ ईस्ट आहे किंवा सर्व देशातले राज्य आहेत त्या राज्यांना एकदम इथे येण्यासाठी महत्वाचं अशा पद्धतीचे शहर आहे. त्यामुळे 8 मार्चला आपलं जे कस्तुरचंद पार्क या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि देशभरातून कार्यकर्ते त्याला मोठ्या संख्येने येतील. आणि रिपब्लिकन पक्ष भविष्यामध्ये अजूनही मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित खुल्या पत्रातला आरपीआय मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यामध्ये करण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने आमचं अधिवेशन एक 8 मार्चला एक भव्य स्वरूपामध्ये होईल आणि त्याला अनेक नेत्यांना आम्ही त्यांना बोलू. त्यांना नितीन गडकरी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत, या सर्वांना आम्ही त्यामध्ये निमंत्रित करणार आहोत आणि एक भव्य दिव्य असं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रामदास जी, बिहार है और महागठबंधन जिसमें राष्ट्रीय जनता दल, कांग्रेस और सीपीआई है, उनका अब तक गठबंधन हो नहीं पाया. कल अंतिम दिन है. क्या लग रहा है आपको, क्या आप भी अपना उम्मीदवार लड़ा रहे हैं और ये महागठबंधन कैसा रहेगा कांग्रेस और अलायंस का? नहीं, उनका तो गठबंधन नहीं हो पाया, इसीलिए वो सत्ता से बाहर गया. तो महागठबंधन जो है, महागठबंधन अभी सीटों पर उनका विवाद चल रहा है. अगर वो सब एक साथ आते तो अच्छी बात है, अगर वो नहीं आते तो अपने बलबूते पर लड़ेंगे. और उनका गठबंधन अगर नहीं होता है तो हमारी एनडीए की सीटें बढ़ेगी और भी ज्यादा बढ़ेगी. और नीतीश कुमार जी दोबारा वहाँ के मुख्यमंत्री बनेगा ऐसा हमें पूरा विश्वास है. और वहाँ एनडीए की सरकार आएगी. और मेरी पार्टी की भूमिका ये है कि मेरी पार्टी वहाँ है, लेकिन वहाँ सीटों के बंटवारे में भी हमने कोशिश नहीं की थी. मतलब हमारी पार्टी वहाँ है, लेकिन हमारी पार्टी छोटी पार्टी है वहाँ बिहार में. तो हम एक भी सीट ना लड़कर हम एनडीए का समर्थन करने वाले हैं. मैं कुछ दिनों के लिए वहाँ जाने वाला हूँ, प्रचार में मैं शामिल हो जाऊँगा
और मेरी पार्टी एनडीए के साथ रहेगी और बिहार में एनडीए की सरकार आएगी। सर, नीतीश कुमार को मुख्यमंत्री का चेहरा घोषणा हो गई है क्या? हाँ, नीतीश कुमार का चेहरा सीएम के लिए फेस वो दे दिया गया है क्या? हाँ, ऑलरेडी माननीय प्रधानमंत्री जी ने अनाउंस किया है कि भाई नीतीश कुमार जी के नेतृत्व में चुनाव लड़ाया जा रहा है और हमारी सत्ता आने के बाद नीतीश कुमार ही मुख्यमंत्री रहेगी, ऐसा वहाँ अनाउंस हुआ है। आठवले जी, मनसे के अध्यक्ष राज ठाकरे जी और कुछ पार्टियां चुनाव आयोग से मिली, उनका कहना है कि वीवीपैट के बिना चुनाव होना नहीं चाहिए, वोटों की चोरी काफी ज्यादा पैमाने पे हुई है और महानगर पालिका में सुप्रिया राज ठाकरे के आने से काफी ज्यादा महाविकास आघाड़ी में ताकत आएगी। क्या लग रहा है आपको? मुझे लगता है कि अभी तक महाविकास आघाड़ी में एक तो उद्धव ठाकरे जी और राज ठाकरे तो एक साथ आए हैं, लेकिन अभी महाविकास आघाड़ी में मुझे लगता नहीं है कि वो महाविकास आघाड़ी में राज ठाकरे के मुद्दे पर एकमत होगा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सुप्रिया सुले जी जो है पवार साहब के ग्रुप की तरफ से शायद वो उसको सपोर्ट कर सकते हैं, लेकिन कांग्रेस पार्टी अलग लड़ेगी और कांग्रेस पार्टी ने अभी तक अपना पत्ता नहीं खोला है, लेकिन उन्होंने बोला है कि जो सेंट्रल बोलेगा वो करेंगे। तो राज ठाकरे के मुद्दे पर कांग्रेस पार्टी का हाई कमांड ग्रीन सिग्नल नहीं देगा, तो इसीलिए महाविकास आघाड़ी में फूट निश्चित है और राज ठाकरे उनके साथ आने से कोई फायदा नहीं, हमको कुछ फायदा हुआ नहीं, हमारे लोकसभा में हमारा नुकसान हुआ। राज ठाकरे हमारे साथ आने से लोकसभा में हमारी सीटें घट गई और लोकसभा में के बाद विधानसभा जब आई 6 महीने के बाद, तब राज ठाकरे हमारे साथ नहीं थे तो हमारी सीटें पर बढ़ गई। इसीलिए राज ठाकरे का बहुत फायदा होगा नहीं, लेकिन कुछ सीटों पर जब मराठी वोट है तो पूरा जो मुंबई में मराठी वोट जो 40% है, तो 40% में से 20% वोट तो हमको मिलेगा, हमारे साथ भी मराठी लोग हैं, तो वो दोनों एक साथ आने से उनको 20% मराठी वोट मिलेगी। जहाँ मराठियों की ज्यादा संख्या है वहाँ उनकी सीटें चुनकर आ सकती है, लेकिन बाकी के बहुल एरिया में हमारी सीटें ज्यादा आएगी और मुंबई कारपोरेशन में रिपब्लिकन पार्टी महायुति के साथ रहेगी और रिपब्लिकन पार्टी के सपोर्ट से, जिस तरह मैं 2012 में महायुति के साथ अपना युति के साथ में आया था और आरपीआई जब शिवसेना भाजपा के साथ आया बाला साहब ठाकरे जी के आह्वान के बाद, तो युति की महायुति बन गई थी। ये महायुति अभी नहीं बन गई है, एकनाथ शिंदे साहब और अजित दादा आने के बाद वो नहीं बनी है। वो पहले जब उद्धव ठाकरे जी शिवसेना और देवेंद्र फडणवीस जी मतलब बीजेपी, तो तब महायुति आरपीआई उनको जोड़ने के बाद ही महायुति बनी थी। तो महायुति में रिपब्लिकन पार्टी है, तो इसलिए राज ठाकरे का विशेष फायदा महाविकास आघाड़ी को हुआ नहीं और कांग्रेस पार्टी राज ठाकरे को बिल्कुल सम्मति देगी नहीं। मुंबई ट्रम्प ने कहा है कि भारत अब रूस से तेल नहीं खरीदेगा। प्रधानमंत्री मोदी जी ने भी उनको भरोसा दिलाया है कि वो रूस से तेल नहीं खरीदेंगे। क्या कहा तेल? रूस डोनाल्ड ट्रम्प ने कहा ट्रम्प ने भारत अब रूस से तेल नहीं खरीदेगा। प्रधानमंत्री ने भी उनको भरोसा दिलाया कि वो रूस से तेल नहीं खरीदेंगे। अब तो ठीक है, मतलब जिस तरह अमेरिका के साथ रशिया से अपने ज्यादा व्यापार में ज्यादा संबंध है और ट्रम्प डैशिंग आदमी है, मोदी जी भी डैशिंग आदमी है, तो ये दोनों डैशिंग आदमी एक साथ आने के बाद क्या करेंगे मालूम नहीं है। इसीलिए मतलब निर्णय अच्छा है कि भाई अपना अमेरिका के साथ वहाँ वर्ल्ड बैंक है, अमेरिका में 50,55,000 से ज्यादा लोग वहाँ इंडियन रहते हैं और ज्यादा व्यापार से अमेरिका के साथ अपने संबंध है। इसीलिए 20 में वहां से ऑयल खरीदने के बाद ट्रम्प नाराज हुई थी, तो मोदी साहब ने देश के हित के लिए जो भी निर्णय लिया है वो अच्छा निर्णय। ट्रम्प के साथ दोस्ती रहना जरूरी है, तो इसीलिए मोदी साहब के निर्णय का मैं स्वागत
करता हूं। और ट्रंप ने भी हमारे साथ जो टेरिफ लगाया है तो टेरिफ जरूर कम होगा और अच्छा काम होगा। मुंबई पालिका निवडणुकीचा एक सर्वे समोर आलाय, त्यामध्ये भाजपला मुंबई ज्यामध्ये 34% भाजपला कौल देण्यात आलाय, 32% उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, तर 12% जे आहे ते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसला देण्यात आलाय। मात्र मनसे पैसे दिसत नहीं, जो सर्वे आया है वो अभी का सर्वे वो 34 का है, लेकिन मराठी सांगायचं नाही, आताचा जो सर्वे आहे हा सर्वे मध्ये सर्वात जास्त जागा आमच्या बीजेपीला किंवा आमच्या महायुतीला मिळतील असा सर्वे आहे आज। तर अजूनही आमचा प्रचार सुरू झालाय की आम्ही 50-60% पर्यंत जाऊ। आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी 32% तर दाखवलं असेल ही, पण नंतर आमचा वाढेल आणि त्यांचा कमी होईल नंतर। पण ठीक आहे, तर सर्वात जास्त जो सर्वेमध्ये जास्त पर्सेंटेज आम्हाला दाखवलेला आहे, त्यामुळं मुंबईवर यावेळेला झेंडा आमचा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे। राहुल गांधी ने वो ट्रंप वाले बयान को लेकर प्रधानमंत्री मोदी पर हमला बोला है, बेवकूफ बताया कि मोदी जी डर गए हैं और इसके कारण जो है वो ट्रंप से सीधा दबाव में काम करने लगे। नहीं, अभी राहुल गांधी जी जो बोलते हैं वहाँ हम ज्यादा ध्यान नहीं देते, हमारे पास इतना टाइम नहीं है। हम देश के विकास के लिए काम करते हैं, देश के फायदे के लिए काम करते हैं, और अमेरिका से भारत के साथ कांग्रेस के जमाने से संबंध अच्छे हैं। इसीलिए मुझे लगता है कि ट्रंप ने ही बताया, ट्रंप ने बताया कि हमने भारत को एक अच्छा दोस्त हमने गवा दिया, ऐसा उन्होंने बोला था। बीच में थोड़ा सा ये विवाद हुआ था, तो नरेंद्र मोदी जी किसको डरने वाले नहीं है और वो डरपोक नहीं है। इसीलिए मुझे लगता है कि देश के हित के लिए ऐसा निर्णय लेना पड़ता है, तो इसीलिए निर्णय ले लिया है। और ट्रंप के साथ अभी दोस्ती अच्छी होगी और उसका फायदा अपने देश के लिए अच्छा होगा। तो राहुल गांधी जी जो बोल रहे हैं उससे मैं सहमत नहीं हूँ। नरेंद्र मोदी जी डरपोक नहीं है, ना हम लोग डरपोक है, और राहुल गांधी जी के बयान में तथ्य नहीं है। अल्पसंख्याकांची आर्थिक व्यवहार करू नये असं आपलं आहे। कुणी आमदार संग्राम जगताप यांनी वक्तव्य केलं आहे आणि यावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, यावर आपण कशा पद्धतीने बघता? नाही, म्हणजे आता मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान लागू आहे। आपल्या देशामध्ये सर्व धर्मियांना राहण्याचा अधिकार आहे। आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। पण संविधान सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। आपण भूमिका मांडत असताना आपण अशा पद्धतीनं एकदम मुस्लिमांच्या तीव्र विरोधामधली भूमिका ही राष्ट्रवादी भूमिका नाही। तर ते संग्राम जगताप हे राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही, त्यामुळे राष्ट्रवादी भूमिका असली पाहिजे। आणि राष्ट्रावर सगळं आपलं प्रेम असणं म्हणजे इथल्या लोकांवरती प्रेम आपण ठेवलं पाहिजे। त्यामुळे एकदम अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं मत आहे। आणि दुसरा विषय आहे तो पीपल्स एज्युकेशन सोसायटी, जी बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी आहे। तर या सोसायटीला माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये 500 कोटी रुपये आमच्या सोसायटीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। दुसरा विषय आहे की काल रमाबाई आंबेडकर नगर ज्या ठिकाणी आमचे 10 शहीद झाले होते आणि त्या ठिकाणी काल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही डेप्युटी सीएम यांनी त्या ठिकाणी जवळजवळ 7-8 हजार घर आहे, त्याचं उद्घाटन त्यांनी भूमिपूजन केलं। पण त्या ठिकाणी आता काल आमचा मोर्चा होता 14ला, आमची रॅली होती आणि 14 तारीख त्यांनी ठेवली आणि आम्हाला तिथं बोलावणं टाळलं। त्यामुळं एक तर रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आहे, बाकीच्या त्यांच्या राज्याच्या कार्यक्रमाला काही ते आपल्याला बोलवत नाही किंवा बोलणं विषय नाही आहे।
पण ज्या ठिकाणी आमची आंबेडकरी जनता राहते आहे त्या ठिकाणच्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण पाठवलं होतं, पण आमचा मोर्चा त्या ठिकाणी होता तर आम्ही जाऊ शकत नव्हतो. तर त्याबद्दल आमची नाराजी आहे. राज्य सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आहे आणि सगळ्या उद्घाटनाला आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं नाही आहे. पण कालच्या रमाबाईच्या उद्घाटनाला आमच्या ज्या दिवशी रॅली आहे त्याच दिवशी त्याचं उद्घाटन ठेवणं बरोबर नव्हतं. त्याने आम्हाला विचारायला होतं थोडंसं. तर अशा गोष्टी होतात त्या होऊ नये त्याची काळजी घ्यावी. म्हणजे जिथं सगळ्या झोपड्या ठिकाणी आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं नाही आहे. पण हे थोडं टाळलं जातं हे बरोबर नाही आहे. चला ठीक आहे, थँक्यू. चला आम्हाला पुढं जायचं आहे. नाही पुढं महाविकास आघाड़ी आज महाविकास आघाड़ी चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट की रिवीजन की मांग कर रही थी. यही पार्टी अब बिहार में एसआईआर का विरोध भी कर रही है. महाविकास आघाड़ी पार्टी कल चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट की रिवीजन की मांग कर रही थी. यही पार्टी अब बिहार में एसआईआर का विरोध भी कर रही थी. महाविकास आघाडीला वोटर डिव्हिजनच्या संदर्भात महाविकास आघाडी जी आहे ना ती वोटरच्या डिव्हिजनच्या संदर्भात बोलली आहे. वोटाच्या डिव्हिजन वोटांचं डिव्हिजन नाही महाविकास आघाड़ी से नेते के हिंदी में सांगा महाविकास आघाड़ी के सभी नेता लोग कल मतलब इलेक्शन कमीशन जो स्टेट इलेक्शन कमीशन है उस कमिश्नर को मिले हैं और वोटों में गड़बड़ी नहीं होनी चाहिए ऐसा उनका कहना है. तो हमारा सवाल उनको ये है कि क्या लोकसभा में वोटों की गड़बड़ हुई थी, क्या लोकसभा में क्या वोटों की चोरी हुई थी. जब आपको ज्यादा वोट मिले, आपकी इतनी ज्यादा सीटें चुनकर आई और हम तो 300 यानी 400 पार करेंगे ऐसा हमारा नारा था, तो इतनी सीटें हमको 100 से कम सीटें में मिली. तो भी हमने ऐसा आरोप नहीं लगाया कि भाई आपने वोटी चोरी किया था, आपने मशीन में कुछ बिगाड़ किया था. तो मुझे लगता है कि लेकिन उनका कहने से हम समझ है कि भाई तो वोटों की गड़बड़ी नहीं होनी चाहिए. सबका नाम वोटर लिस्ट में होना चाहिए. कुछ वोटर का पेपर कुछ गायब होता है, वहां इलेक्शन कमीशन ने ध्यान देना चाहिए. सबको वोटिंग करने का अधिकार है और जहां जहां लिस्ट किधर इधर उधर हुई है तो उसको ठीक ठाक इलेक्शन कमीशन ने करने की आवश्यकता है. तो वोटों में गड़बड़ी नहीं होनी चाहिए. वो किसका वोट का अधिकार छीनना नहीं चाहिए ऐसा हमारा क्या कहना है. सर एखादी कविता होऊन जाऊ दे ना चुनाव आठवले सर महत्वाचा विषय आहे. देशातील नक्षलवादाच्या 58 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यापास मोठं आत्मसमर्पण काल झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडनं शस्त्र स्वीकारलं आणि त्यांना संविधानाच्या एक प्रती त्यांना दिल्या. तर अशा वेळेला आत्मसमर्पित जे नक्षलवादी आहेत माओवादी आहेत त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत. संविधानाची प्रत त्यांना दिलेली. आमची अपेक्षा या आहेत की त्या सर्वांनी आता मेन स्ट्रीम मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला अत्यंत स्वागतार्ह आहे. एक तर नक्षलवाद्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे की स्वतः अनेक डिग्र्या घेतलेले तरुण तरुणी त्या मोहीममध्ये जातात आणि गोरगरिबांना न्याय द्या, आदिवासींना न्याय द्या, दलितांना न्याय द्या, गावांचा विकास करा अशा त्यांच्या मागण्या आहेत. त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. त्यांनी अवलंबलेला जो हिंसक मार्ग आहे त्याला आमचा पाठिंबा नाही. त्यामुळे त्या मार्गाने तुम्ही किती लोकांना मारलं, पोलिसांना मारलं तर दुसरा पोलीस तिथे येणारच आहे, जमीनदाराला मारलं तर दुसरा जमीनदार येणारच आहे, कारखान्या मालकाला मारलं तर दुसरा मालक येणारच आहे. तुमच्या या हिंसेचा त्याचा अजिबात काय फायदा झाला. एवढ्या वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे. त्यामुळं कालचं जे आत्मसमर्पण आहे तो उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. माननीय देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्हा हा त्याने पालकमंत्री म्हणून ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अमित शहा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद संपवणार.
संपवणार म्हणजे त्या सर्वांनी मेन स्ट्रीममध्ये यावं. आणि जर जे चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते मेन स्ट्रीममध्ये आले तर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे जर मेन स्ट्रीममध्ये जर आले तर त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे. आणि आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारने माफी केलं पाहिजे. त्यांच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस त्यानं नवीन जीवन जे आहे नवीन जीवनाला ते सुरुवात करतायत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी त्या नक्षलवाद्यांचं ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत करतो. आणि अजून जे राहिलेले नक्षलवादी आहेत त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं आणि मेन स्ट्रीममध्ये यावं अशी त्यांना विनंती आहे. चला ठीक आहे, थँक्यू.